बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सध्या तरुणाईला तितकंसं सोन्याचं आकर्षण नाहीये असं अहवालामध्ये समोर आलेलं आहे। 18 ते 24 वयोगटातील अवघ्या 33% महिलांनी गेल्या वर्षभरात सोनं खरेदी केल्याचं वर्ल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलंय। ही परिस्थिती बदलण्यासाठी जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल तर्फे प्रयत्न केले जात आहेत। यासाठी वर्ल्ड गोल्ड काउन्सिल सोबत विशेष करारही करण्यात आलाय। दोन्ही संघटना भारतामध्ये दागिन्यांबाबत तरुणांमध्ये जागरूकता येण्यासाठी मोहीम राबवणार आहे, तर तरुणाईला भुरळ पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं कळतंय। सोनं खरेदी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, मात्र 18 ते 24 वयोगटातील तरुणाईला सोन्याचं तितकंसं आकर्षण नसल्याची बाब समोर आलेली आहे। अहवालातून ही बाब समोर आलेली आहे। तर या वयोगटातील फक्त 33% तरुणाईला सोनं खरेदीची आवड आहे किंवा सोनं खरेदीकडे ते बघतात असं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या वर्गाला टार्गेट करण्यासाठी 18 ते 24 वयोगटातील जी तरुणाई आहे त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती समोर येते। तरुणाईमध्ये वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने हा अहवाल जारी केला आहे। तरुणांनी अधिक सोनं खरेदी करावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। त्यासाठी आता नेमका काय काय केलं जातं ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर एका वर्षाचा हा अहवाल समोर आलेला आहे। त्यानुसार तरुणाईला सोन्याचं आकर्षण नसल्याचं समोर आले आणि त्यांच्यामध्ये आता हा इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। मात्र या प्रयत्नांना किती यश येणार ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। तरुणांनी अधिक सोनं खरेदीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत। यामध्ये कोणकोणते प्रयत्न केले जाणार तेही पाहावं लागेल। काही प्रोत्साहनपर योजना आणल्या जातात का तेही पाहावं लागेल। तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितलं जातं आणि जे वयोवृद्ध आहेत ते सोन्याला अधिक पसंती देतात। मात्र जी आजकालची तरुणाई आहे 18 ते 24 वयोगटातील जे तरुण आहेत त्यांना मात्र सोन्याचं तितकंसं आकर्षण राहिलं नसल्याचं समोर आलेलं आहे। तर याची नेमकी कारणं कोणकोणती आहेत तेही पाहावं लागेल आणि त्याचबरोबर त्यांना आकर्षित करण्यासाठी आता नेमके काय प्रयत्न केले जातात तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरुणांनी अधिक सोनं खरेदीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत। 18 ते 24 वयोगटातील जी तरुणाई आहे ती सोन्याकडे तितकीशी आकर्षित होत नाही, तेवढं सोनं खरेदी करत नाही असं अहवालामध्ये समोर आलेलं आहे आणि त्यानुसार आता प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर या प्रयत्नांमध्ये नेमकं काय काय असेल तेही पाहावं लागेल। सोने खरेदी ही फक्त दागिन्यांची खरेदी म्हणून नाही, मिरवण्यासाठी नाही, तर गुंतवणूक म्हणूनही मोठ्या प्रमाणात पाहिली जात होती। पण आता मात्र तरुण पिढीकडनं सोने खरेदीचा कल कमी होताना दिसतोय। काय नेमकी यामागची कारणं आहेत त्याबद्दलच आपण बोलूयात। आपल्याबरोबर पुणे PNGचे CEO अमित मोडक सर आहेत। सर, काय कारणं आहेत, काय कशाकडे स्विच होतीये नेमकी तरुणाई? नाही, तरुणाईचं सोन्याकडून कल पूर्ण जातोय किंवा त्यांना इंटरेस्ट संपतोय असं मला वाटत नाही। म्हणजे आमच्या व्यवसायात बघताना त्यांना वेगळ्या प्रकारच्या दागिन्यांची एक्सपेक्टेशन आहे, जसं की लाईट वेट ज्वेलरी त्यांना पाहिजे किंवा 18 कॅरेट 14 कॅरेटमधली ज्वेलरी पाहिजे। कारण सोन्याचे भाव जर आज 50,000 झाले असतील आणि 18 कॅरेट 75% मिळत असेल तर इट इज ऑलमोस्ट 35,000 to 37,000 पर 10 ग्रॅम। तर त्याच्याकरता त्यांना लाईट वेट 14 कॅरेट 18 कॅरेट पाहिजे आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून जर गोल्ड करायचं असेल तर ते प्रिफर पेपर म्हणजे फिजिकल नाही तर पेपर गोल्ड लाईक ETF असेल किंवा तुमचं सॉव्हरेन बॉन्ड असतील। सॉव्हरेन बॉन्ड सुद्धा पुन्हा खुले करण्यात येत आहेत, त्याचा कितपत फायदा होईल असं वाटतं आणि या ट्रेंडमध्ये तो एक पर्याय ठरू शकतो का? सॉव्हरेन बॉन्ड हा याचा थोडा तिकीट साईज मोठा असतो की एका वेळेला तुम्हाला 2 ग्रॅम गुंतवायला लागतात। दुसरी गोष्ट, सॉव्हरेन बॉन्डमधलं एक लिमिटेशन असं आहे की त्याला लॉक इन पिरियड आहे की 5 वर्षानंतरच त्याचं तुम्हाला एन्कॅशमेंट गव्हर्नमेंट देणार असतं। तिसरी गोष्ट, ट्रेड करायला जाल तुम्ही स्टॉक एक्सचेंजवरती तर त्याचं लिक्विडिटी कमी आहे। तुम्ही रोज जर नंबर ऑफ बॉन्ड्स ट्रेड होताना बघितलं तर लिक्विडिटी कमी आहे आणि जो 5 वर्ष ठेवणार असेल त्यालाच ते उपयोगी, कारण ड्युरिंग द 5 इयर्स ते डिस्काउंटमध्ये ट्रेड होत असतात, ते काही प्रीमियममध्ये किंवा सेम व्हॅल्यूलाही ट्रेड होत नसतात। विजाविज ETF आहे, त्याला लिक्विडिटी कधीही आहे, त्याला लिक्विडिटी हा प्रॉब्लेम नाही आहे। एनी टाईम एंट्री एक्झिट, ज्या दिवशी स्टॉक एक्सचेंज चालू आहे त्या दिवशी, आणि लिक्विडिटी भरपूर असल्यामुळे ते जास्त प्रिफरेबल राहतं। सॉव्हरेन बॉन्ड इज गुड फॉर बट हाय तिकीट साईज पीपल हु आर ready to buy 500 gram, 200 gram, 300 gram. For them it is good and they have got always horizon of 5 years, 7 years, so they can keep it for the lock-in period and they will not lose on the liquidity front. कॅमेरामन संपत मोरेसह प्राची कुलकर्णी, साम TV, पुणे।
फक्त गुंतवणूकच नाही तर दागिन्यांची सुद्धा खरेदी केली जाते. लग्न असेल किंवा इतर समारंभांमध्ये मिरवण्यासाठी दागिन्यांची खरेदी सोन्याच्या केली जाते, मात्र ती सुद्धा आता होताना दिसत नाहीये. आणि याविषयी अधिक माहितीसाठी जळगावमधून आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्याकडूनही आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर तरुणाईला सोन्याचं आकर्षण राहिलं नसल्याचं समोर आलं आहे, तसा अहवाल समोर आलेला आहे. त्यामुळं ज्या सोन्याची जी गुंतवणूक म्हणून पाहिलं जात होतं आणि त्याचबरोबर पैसे जास्त आले की सोनं खरेदी केली जात होती, ती मात्र आता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होताना पाहायला मिळतेय. एक अहवाल तयार करण्यात आला आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं हा अहवाल तयार केला आणि त्यानुसार ही माहिती समोर आली आहे. आणि यावर बोलण्यासाठी जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे स्वरूप लुंकड हे आपल्या सोबत आहेत. स्वरूप लुंकडजी, काय सांगाल? तरुणाईला सोनं खरेदीचं आकर्षण राहिलेलं नाही असं अहवालामध्ये समोर आलंय. स्वरूप लुंकडजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तर त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, त्यामुळे प्रतिक्रिया येत नाहीये. मात्र जी तरुणाई आहे त्यांना सोन्याचं आकर्षण राहिलं नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आता सोनं बाजाराचं नेमकं काय होणार आणि या बाजाराला उभारी देण्यासाठी नेमकं काय करतात सराफा असोसिएशन ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल.